श्री राम संकीर्तन। कृष्ण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री राधा गोविंद देव भगवान की, श्री गौर निताय की, श्रील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद्भागवतम की। सगळ्यांनी हात जोडून माझ्या पाठीमागं प्रार्थना म्हणायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते, कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतुषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते, गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर
श्रीवासादि गौर भक्तवृंद श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरं योऽन्तप्रविश्य मां वचामि मां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यञ्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं तथापि कीर्तयामि अङ्गं यथा मति यथा श्रुतं कीर्तिं हरेर्स्वां सत्कर्तुं गिरिमन्यदा विदासतिं सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा एक श्लोक सर्व वेदांत सारमही श्रीमद्भागवतं निश्यते तदरसामृत तृप्तस्य नान्यत्र स्यात् रतिक्वचितः ग्रंथराज श्रीमद्भागवतम की श्रील प्रभुपाद की श्री कृष्ण भगवान की. तर उपस्थित सगळ्या भक्तांचं हृदयपूर्वक स्वागत आहे आजच्या ह्या श्रीमद भागवत कथेमध्ये. तर श्रीमद भागवतम महापुराणे आणि पुराण आणि महापुराण याच्यामध्ये अंतर काय. पुराण त्या ग्रंथाला म्हणतात ज्याच्यामध्ये 5 विषय असतात. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. 5 विषय किती 5 विषय ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला पुराण म्हणतात. काय म्हणतात. पुरणपोळीमध्ये टाकायचं ते नाही हा. पुराण पुराण. आणि महापुराण हे कोणतं आहे. महापुराणे. तर 5 विषय ज्याच्यामध्ये असतात त्याला पुराण म्हणतात आणि 10 विषय ज्याच्यामध्ये असतात त्याला महापुराण म्हणतात. तर आपण बघतो गीतामध्ये 5 विषय आहे. जीव ईश्वर प्रकृती काल आणि कर्म. तसे याच्यामध्ये 10 विषय आहे म्हणून हे महापुराणे. आणि हे भागवत आहे श्रीमद भागवत. तर श्री म्हणजे साक्षात लक्ष्मी, साक्षात राधाराणी, साक्षात ऐश्वर्य, साक्षात विजय, साक्षात सौंदर्य. श्री मद. आणि मद म्हणजे माधुर्य रस ज्याच्यामध्ये आहे श्रीमद. आणि भागवत किती भागवत. भ म्हणजे भगवत्ता. कोणाची. भगवंताची भगवत्ता किंवा भक्तीचं वर्णन. भगवत्ता भक्ती याचं वर्णन ह्या भागवतात आहे. व म्हणजे व्यक्तित्व. काय व्यक्तित्व. गॉड इज पर्सन, ही इज नॉट इम्पर्सनल. गॉड कृष्णा भगवंत एक व्यक्ती आहे. ते शून्य नाही आहे, ते प्रकाश नाही आहे. हा ते प्रकाश आहे
पण तो प्रकाश त्यांची आभा आहे. यस्या प्रभा प्रभवतो जगदंड कोटी. मग करोडो करोडो ब्रह्मांड त्यांच्या त्या आभाद्वारे प्रकाशित होतात. आणि ती ब्रह्मज्योतीपासून एक तुच्छ कण सुद्धा हे सूर्यप्रकाश त्याच्याशी तुलना करू शकत नाही. तर व्यक्तित्व आहे. भगवंत इज पर्सन, ही इज नॉट इम्पर्सनल. भगवंत एक व्यक्ती आहे, म्हणून वी हॅव टू ट्रीट हिम ॲज अ पर्सन, बिकॉज ही इज अ पर्सन. कृष्ण इज अ पर्सन, ही इज अ सुप्रीम ॲब्सोल्यूट ट्रूथ, सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. श्री कृष्ण भगवान की. कृष्ण भगवान एक व्यक्ती आहे. कोण आहे? कोण आहे? एक व्यक्ती आहे. पण ते व्यक्ती आपल्यासारखी व्यक्ती नाही. ते कसे? सच्चिदानंद आहे. कसे? सच्चिदानंद. ते ईश्वराचे ईश्वर आहे, परमेश्वर आहे. ईश्वर परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम चिंतामणि प्रकर सद्म सुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभी अभिपालयंतम. असे भगवान श्रीकृष्णांचं धाम आहे. आणि त्या धामामध्ये एक व्यक्ती आहे, एक पर्सनॅलिटी आहे, एक भगवंत आहे. आणि त्यांची शक्ती आहे राधा राणी की. आणि ते निरंतर तिथे दिव्य प्रेममय लीलाचा रस आस्वादन करतायत. म्हणून धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमही. त्या धामाला मी प्रणाम करतो का ज्या धामामध्ये भगवंत नित्य आपल्या सहचरणी सोबत नृत्य रास आनंद करतायत. आणि त्या भौतिक संसार ह्या मायापासून ती पूर्णपणे अलिप्त आहे. ही माया त्यांना स्पर्श करू शकत नाही, कारण ती माया भगवंताची शक्ती आहे. म्हणून व म्हणजे व्यक्तित्व. आपल्याला व्यक्तित्वाकडे जायचं आहे. कळतंय तुम्हाला? कळतंय? देवा मला उचल. व्यक्तित्व म्हणजे काय? व्यक्तित्व म्हणजे भगवंत आपले आहे असं समजायचं. काय समजायचं? भगवंत आपले. आता मग आपण त्यांच्यावर प्रेम करतो ना. मग आता आपल्या जवळचा माणूस आहे कुणी, मग त्या माणसाला भूक लागली तर आपण त्याला खाऊ घालतो का नाही? बरोबर आहे का नाही? मग लोक मंदिर बांधतात, देवाला पण घेऊन येतात, पण भोग लावत नाही. त्यांचे कपडे जे इन्स्टॉलेशनच्या टायमाला होते तसेच राहतात. ते रुक्मिणीचं मंगलसूत्र असं उलट झाले. त्या विठ्ठलाच्या डोक्यावरती तेल टाकतात लोक. बघितलं असं ना तुम्ही, मंदिरामध्ये धूळ आहे, जाळ्या लागल्यात, आणि कुणी नैवेद्य दाखवत नाही. कुणी दाखवत नाही नैवेद्य. ज्या भगवंतांना आणले आपण त्यांना नैवेद्य दाखवत नाही. आणि मग आपल्या महाराष्ट्रामध्ये नैवेद्य कसा दाखवायचा? फक्त सणासुदीला, है का नाही? आणि तो पण कसा? फक्त एवढंच एक पोळी घ्यायची छोटी, त्याच्यावरती थोडासा भाज्याचा तुकडा, कुरडईचा तुकडा, थोडीशी भात, आमटी आणि गुळवणी इकडे तिकडे चालली आहे, आणि देवा पुढे ठेवून म्हणतात गिळा. असा इतका अपमान. आणि आपल्या स्वतःला तोडू नका. आपल्या स्वतःला खायचं असेल तर आपण कसं खातो? कारण आपली एक व्यक्ती आहे. बरं, आपल्याला भावना आहे का? आपल्याला भावना आहे ना. तसं भगवंतांना पण भावना आहे. अहो, ते तर भावनाचे सागर आहे. गॉड इज अ ओशन ऑफ इमोशन. दॅट स्पिरिच्युअल वर्ल्ड इज अ ओशन ऑफ इमोशन. इथं तरी आपल्या भावना मेलेल्या आहे. आपली भक्ती भावना मेली आहे, पूर्ण
समाधी लागली त्या भक्ती भावनेला. लोकांची भक्ती भावना जागृत नाही आहे, मेलेली आहे. दे आर टोटली अनकॉन्शियस ऑफ कृष्णा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांची भक्ती भावना एकदम मेलेली आहे. त्यांना भगवंताप्रती काही भावना नाही. म्हणून तर ते भोग लावत नाही, शृंगार करत नाही, भगवंतासाठी चांगले चांगले फळ आणत नाही. काय पूजा असेल तर मग देवासाठी पाहिजे ना, मग 5 रुपयाचा वाटा आणा. किती रुपयाचा वाटा? 5 रुपयाचा. त्याच्यामध्ये पण भांडणं, 2 रुपयाला द्या. पूजामध्ये वाळलं खारीक खोबरं लावणारे हे लोक, हे व्यक्ती म्हणून आपण ट्रीट करतोय का भगवंतांना? भगवंतासाठी कच्चे फळं. कसे कच्चे फळं, सुकलेले, आणि स्वतःसाठी हे टोटली अनकॉन्शियस लोक. अनकॉन्शियस. आपले भक्त ज्यावेळेस बाजारात जातात त्यावेळेस त्यांना विचारलं कुठे चालले, तर ते म्हणतात आम्ही भगवंतासाठी कपडे घ्यायला चाललो. कोणासाठी चाललो कपडे घ्यायला? भगवंतासाठी. कोणासाठी चालले मार्केटमध्ये? भाजी आणायला. कोणासाठी? राधा गोविंदसाठी. भगवंतासाठी चाललो आम्ही. कोणती गोष्ट, फुलं चांगले बघितले का, ते फुलं बघून भक्तांच्या हृदयामध्ये असं वाटतं की हे फुलं भगवंताच्या पगडीमध्ये किती सुंदर दिसते. म्हणजे एक व्यक्ती म्हणून ट्रीट करायचं. भगवंत इम्पर्सनल नाही आहे, भगवंत पर्सनल आहे. आणि भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे, त्या रूपाप्रती अपराध लोक करतायत. किती अनकॉन्शियस आहे. दे आर सो अनकॉन्शियस. स्वतःच्या भोगाने आंधळी झालेली लोक, त्यांना भगवंताची थोडी सुद्धा आठवण येत नाही. का? कारण त्यांना हे कळत नाहीये का गॉड इज पर्सनॅलिटी. ते व्यक्ती आहे. आणि भगवंत म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते. काय म्हणतात? तुम्ही जर त्यांना एक व्यक्ती म्हणून ट्रीट केलं, ही इज अ गॉड, मग ते तुमच्यासोबत तसा आदान प्रदान करतील. ज्याच्या हृदयामध्ये दगड आहे त्याच्यासाठी भगवंत दगडच आहे. तुझ्यासाठी मी दगड आहे, कारण का तुझ्या हृदयात दगड आहे. जसं हृदय कोमल भक्ती भावनेने भरलेले आहे, त्याच्यासाठी भगवंत साक्षात प्रकट है ना. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. ब्रज के नंद लाला राधा के सावरिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम मीरा पुकारी
श्री राधा गोविंद देव भगवान की. तर व्यक्तित्व, भगवंत एक व्यक्ती आहे आणि आपण जसं भाव त्यांच्याप्रती ठेवू तसं भगवंत आपल्यासोबत आदान प्रदान करतील. म्हणून आपला भाव कसा असला पाहिजे? भगवंता तुम्ही आमचे नाथ आहे. कोण आहे? नाथ आहे. तो येईव नाथेन मोहर विपदगना. आणि म्हणून कुंती महाराणी म्हणते तो येईव नाथेन. काय? का तुम्ही आमचे नाथ होते म्हणून आमची सगळ्या संकटामध्ये रक्षा झाली. तुम्ही आमची रक्षा केली. विशान महाग्ने पुरुषात दर्शनात असत सभायाम वनवास कृच्छत. मृधे मृधे अनेक महारथास्त्रतो द्रोण्यम च अस्त्र च अस्म हरेभिरक्षिता. हा, हे नाथ, तुमच्या कृपेमुळे भयानक भयानक संकटामधून सुद्धा आमची रक्षा झाली. हे नाथ. हा, मग आपले नाथ भगवंत आहे. कोण आहे? ते नाथ आहे, व्यक्ती आहे, पर्सन आहे. आणि आपण आपले सुख दुःख भगवंतांना सांगितले पाहिजे, कारण ते व्यक्ती आहे आणि आपला अधिकार आहे. आणि आपण त्यांच्यासोबत असं आदान प्रदान करतो. मग भगवंताची किती भक्त आहे का त्यांनी साक्षात भगवंतासोबत आदान प्रदान केलं. कसं ट्रीट करतो आपण तसं भगवंत आपल्याला ट्रीट करतात. टिट फॉर टॅट असं. हाऊ यू विल ट्रीट. कसं ट्रीट करताय तुम्ही भगवंतांना? तर प्रभुपाद म्हणले की प्रभुपाद एक 16 वर्षाच्या मुलाला आपण कसं देखभाल करतो, भगवंतांना तशी देखभाल केली पाहिजे ना. भगवंत 16 वर्षाच्या वरती वाढत नाही. कायम ती किशोर आहे आणि राधाराणी किशोरी आहे. ती 14 वर्षाची आणि 16 वर्षाची. नित्य किशोर किशोरी आहे. नित्य निरंतर एक व्यक्तित्व आहे. दे आर ॲब्सोल्यूट ट्रूथ. हां, तर व्यक्तित्व आहे. आणि त्याच्यानंतर भाग ग व ग म्हणजे ज्ञान. ज्ञान ज्ञानयुक्त आहे. सगळं ज्ञान आहे. पण कोणचं ज्ञान आहे? आध्यात्मिक ज्ञान. कोणचं? आध्यात्मिक ज्ञान. कोणचं ज्ञान आहे? आध्यात्मिक म्हणजे भगवंतांचं ज्ञान. कोणाचं? कृष्ण भगवंतांचं ज्ञान. मग भगवंत म्हणताना की मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रय असंशयम समग्रमा यथा ज्ञास्यासि तशृणु. मी सांगतो की तुझं मन माझ्यामध्ये कसं आसक्त करायचं. माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? सगळ्यांना येतोय? हां, आज आपण साऊंड सिस्टीमला हार घातलाय. चांगला आवाज त्याचं स्वागत केलेलं आहे म्हणून मला वाटतं आज व्यवस्थित आवाज येत असेल. तर ज्ञान ज्ञानयुक्त आहे. मग हे ज्ञान आपल्याला कसं होऊ शकतं? आपण आड्याने असलो, आपण शिकलेले नसलो, आपण एकदम मंद जरी असलो, पण जर आपल्याला गुरुप्रती निष्ठा असेल, भगवंताप्रती निष्ठा असेल, तर ते ज्ञान हृदयामध्ये प्रकट होतं. कसं? ज्ञान हृदयामध्ये प्रकट होतं. आपण जर निष्ठेने आणि श्रद्धेने गुरुची वाणी श्रवण केली की ते ज्ञान आपोआप आपल्या हृदयामध्ये एका कमळासारखं फुलून त्याच्यातून तो भक्तीचा सुगंध आपल्याला प्राप्त होतो ना. मग त्या कमळामध्ये भगवंत निवास करतात. निकुंज में विराजो घनश्याम राधे राधे. भगवंत तिथे वास करतात. आपल्याला मोठं पंडित नाही बनायचं, आपल्याला मोठं विद्वान नाही बनायचं, आपल्याला लय मोठं नाही बनायचं आहे, आपल्याला छोटंच बनायचं आहे. जितकं छोटं बनतो आपण तितकी भगवंताची कृपा. हां, बघा, आई जास्त प्रेम कोणावर करते? मोठे मुलांवर का छोट्या मुलांवर? आई कोणाची काळजी घेते जास्त? छोट आहे ना. त्याच्यामुळं आपल्याला मोठं नाही बनायचं आहे, आपल्याला ग्रेट नाही बनायचं आहे. आपल्याला छोटंच राहायचं आहे भगवंताच्या भक्तीमध्ये. मी छोटा नाही आहे, मनाने छोटं. आपला घमंड छोटा करायचा. काय करायचं? घमंड. लोकांचा घमंड अख्खा त्यांच्या घरामध्ये असतो. ते घर जितकं मोठं तितका घमंड मोठा. गाडी जितकी मोठी तितका घमंड मोठा है ना. जितकी मोठी प्रॉपर्टी तितका घमंड जास्त असतो.
मला वाटतं ज्यांच्याकडे कमी आहे त्यांचा पण घमंड जास्त असतो. तर ज्ञान आहे आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी फक्त निष्ठा आणि प्रामाणिकता गुरुप्रती, मग आपोआप ज्ञानाची वृद्धी होते आपल्या हृदयामध्ये. आणि भागवत म्हणजे तत्वज्ञान, फिलॉसॉफी. त्याच्यामुळे प्रभुपाद काय म्हणले की फिलॉसॉफी विदाउट रिलिजन इज मेंटल कॉन्कॉक्शन आणि रिलिजन विदाउट फिलॉसॉफी इज सेंटिमेंटलिझम. म्हणजे फक्त भावना, धर्म, जर तत्वज्ञान नसेल तर ते फक्त एक सूक्ष्म एक तर्कवितर्काचं ज्ञान आहे. आणि धर्म तत्वज्ञानाशिवाय फक्त एक मानसिक कल्पना आहे. दोन्हीची सांगड पाहिजे. तत्वज्ञान पण पाहिजे आणि धर्म भावना पण पाहिजे. तर हे सगळ्यांचा जो मिलाप आहे तो आहे श्रीमद भागवतम की. श्रीमद भागवत. मग महामुनी कृते, हे महामुनींच्या द्वारा कृत. कोण आहे ते महामुनी? नारायण भगवान. मग नारायण भगवाननी फक्त 4 श्लोकामध्ये नारद मुनींना सांगितलं. इथं 4, त्याचा चतुश्लोकी भागवत म्हणतात. 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलं नारद मुनींना. नारद मुनीने ती व्यासदेवांना सांगितलं आणि व्यासदेवाने शुकदेव गोस्वामींना, शुकदेव गोस्वामीने 18,000 श्लोकाचं वर्णन. का? कारण यस्वानुभाव अखिलम श्रुतिसारमेकम आध्यात्मदीपतिरिष्टाम तमंधम संसारिणाम करुणया आह पुराण गुह्यम तम व्यास सून उपयामी गुरुम मुनीनाम. गुरुम मुनीनाम कसं? तम व्यास सून उपयामी गुरुम मुनीनाम. असं करुणया, दया. शुकदेव गोस्वामी त्यांनी दया केली. काय केली? दया केली. आणि मग दया करून आपल्यासारख्या अंधकारामध्ये पडलेल्या लोकांसाठी हा अध्यात्म दीप प्रज्वलित केला. काय केला? आध्यात्मिक दीप. तो दीप, अध्यात्म दीप आपल्याला काय करेल? या अंधकार, ह्या घोर कलियुगामध्ये प्रकाश, मार्गदर्शन करणारा असा श्रीमद भागवत आहे. म्हणून आपण श्रीमद भागवताचा दीपक घेऊन या संसाराच्या अंधकारातून पार पडू शकतो. बोलो श्री कृष्ण भगवान की. तर अध्यात्म दीपम, तर ह्यो दीपक आहे. आणि ह्यो कलियुग हे अंधाराचं युग आहे. कोणचं आहे? अंधाराचं युग आहे. सगळीकडे अंधार आहे. मग अंधार लागले, एक मेणबत्ती जरी पेटवली, एक दिवा जरी पेटवला, तरी आपण त्या एका दिव्याच्या सहारे अंधारातून बाहेर पडू शकतो. तसं कलियुगामध्ये टोटली ब्लॅकआउट, टोटली अंधार झालेला आहे. आणि म्हणून करुणा करून शुकदेव गोस्वामींनी ह्या लोकांसाठी हा भागवत प्रस्तुत केला. आणि कसा? हे स्वानुभव, आपली स्वतःची अनुभूती त्या भागवतामध्ये प्रस्तुत केली. म्हणून शुकमुखाद अमृत द्रव्य सवितम. म्हणून हे ऑलरेडी इतकं मधुर फळ आहे, इतकं सुस्वादू फळ आहे, परिपक्व फळ आहे. पण त्याच्यामध्ये शुकदेव गोस्वामींची अनुभूती त्यांनी स्पर्श केला. त्यांच्या मुखाने उच्चिष्ट झालेले हे श्रीमद भागवत आज आपल्यासाठी ते प्रस्तुत आहे. म्हणून रसिका, ज्यांच्यामध्ये रस आहे किंवा जे रसिक आहे किंवा ज्यांना भगवंताचं आकर्षण आहे, ज्यांना भगवंताची भक्ती करायची आहे, ते लोक याच्यामध्ये रस आस्वादन करणार म्हणजे
करणार. आणि जे ह्या भौतिक संसारामध्ये विषयांमध्ये गुरफटलेले फसलेले अशा लोकांसाठी हा दिव्य रस खूप दुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे. हा तर श्रीमद भागवतम महामुनी कृते. आणि मग शुकदेव गोस्वामी तिसऱ्या स्कंदामध्ये विदूर त्यांची कथा सांगतायत. विदूर हे यमराज आहे, पण त्यांचा जन्म झाला मांडव्य ऋषींच्या शापामुळे. मांडव्य ऋषींचे शाप, प्रभू त्यांना म्हणा हे वाढाव बरं. थोडा मांडव्य ऋषी त्यांच्या शापाने विदुरजी यमराज एका दासीचे पुत्र झाले. हे मांडव्य ऋषी आपल्या आश्रममध्ये ध्यानस्थ होते आणि काही चोर पळत पळत आले, राजाचे इथे चोरी करून आले ते, आणि त्यांच्या आश्रममध्ये लपले. आणि मांडव्य ऋषी ध्यानस्थ होते, तप करत होते. ते सैनिक आले आणि त्यांना पकडलं. तर त्यांना वाटलं मांडव्य ऋषी पण त्यांच्यामध्ये मिळालेले आहे, करप्शन चालू आहे सध्या. मग त्यांनी मांडव्य ऋषींना पण उचललं. आणि तिथं गेल्यानंतर तो राजाने म्हणले हे ऋषी पण होते, यांच्या आश्रममध्ये सापडले. हां मग ते म्हणले की यांना सुळीवरती बसवा. सुळीवरती म्हणजे एक टोकदार भाला असतो त्याच्यावर बसवतात. सगळ्यांना बसवलं, सगळे मेले. पण मांडव्य ऋषी तिथेच आसन मांडून बसले. आणि 4-5 दिवस झाले, पण ते ध्यानस्थ त्या सुळीवरती ते ध्यानस्थ आहे. हां प्रभू हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सिद्ध पुरुष सुळीवरती बसले. सैनिक पळत पळत गेले, म्हणले महाराज आपल्याकडून एक मोठा अपराध झाला आहे. म्हणे का ते ऋषी मेले नाही म्हणे, जिवंत येते. आणि ते तर आसन मारून बसले. राजा पळत आला तिथे, म्हणलं आम्हाला माफ करा, क्षमा करा, तुमचं सामर्थ्य आमच्याकडून चुकी झाली. ते म्हणले पहिले मला मुक्त करा. आणि मांडव्य ऋषीमध्ये एवढी शक्ती की सहदेहासोबत ते यमपुरीला गेले. यमपुरीला गेल्यानंतर ते यमराजाला म्हणले की मी जप ध्यान तप करण्यामध्ये व्यस्त असताना काय कारण आहे मला दंड द्यायचा? काय कुकर्म झालं होतं माझ्याकडून? एवढी भक्ती मी करतो, एवढी तपस्या करतो, मला दंड का भेटला? तुम्ही इथे बसून मोठे मोठे नियम बनवता. हां एवढे मोठे मोठे नियम तुम्ही बनवता, तुम्हाला काय वाटतं आम्हाला धरतीवरती राहणे एवढं सोपं आहे का? हां किती प्रयत्न केला तर काही ना काही पाप हातातून घडते संसार. मी काय पाप केलं होतं ज्याचा परिणाम मला भोगावा लागला? तो हार काढ बरं. बोलो श्री कृष्ण भगवान की. काय होता आवाज येतोय सगळ्यांना माझा व्यवस्थित? नाही येत आवाज? नाही येत? हरे कृष्णा आवाजच येत नाही. येतोय? वाढवायचा का? ते पोरग कुठे गेला हो? दुसरा पोरग. हरे कृष्णा 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 हरे हरे राम
राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे. आवाज बंद करा. हरे कृष्ण. आता हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. दिस इज परफेक्ट. नाउ स्टॉप. हरे कृष्णा. हे ठीक आहे ना. असंच राहून द्या. घाबरू नका तुम्ही. काय हरे कृष्णा. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो राधा. काय कारण होतं. काय कारण आहे मला दंड द्यायचा. काय पाप झालं होतं माझ्याकडून. काय चुकलं होतं माझ्याकडून. असं कोणचं पाप आहे मला असा दंड भेटला. तर यमराज म्हणले तुम्ही ज्यावेळेस तुम्ही 8 वर्षाचे 5 वर्षाचे होते त्यावेळेस तुम्ही एका मुंगळ्याच्या पृष्ठभागामध्ये एक काटा टोचला होता. त्याचं फळ तुम्हाला हे भोगावा लागलं. यमराज म्हणले लाज वाटली पाहिजे का. लहानपणी ज्ञान नसतं ना आणि तुम्ही त्याचा दंड एवढा मोठा देताय. तर जा आजपासून म्हणे 12 वर्षे होऊस तर त्या मुलाकडून काही पाप झालं तर त्याचं फळ त्याला भोगावं लागणार नाही. मग ते म्हणले त्याचं फळ त्यांच्या आई वडिलांना भोगावा लागणार. विचार. 12 वर्षाचा मुलगा 12 वर्षापर्यंत जे जे काही पाप करेल ते पाप कोणाला भोगावं लागन. आई वडिलांना. म्हणून लहान पोरांना सांभाळून ठेवा. त्यांना लहानपणापासूनच भक्ती शिकवली तर ते सगळे कुकर्म आई वडिलांना भोगावं लागते. आणि म्हणले तू आता तुला मी शाप देतो. ते म्हणले महाराज तुम्ही शाप देऊ नका. आणि जरी दिला तर मला दासीपुत्र बनवू नका. मला नीच जातीमध्ये जन्म देऊ नका आणि मला राजा बनवू नका. तर ते म्हणले हे 3च शाप तुला मी देतो. तू राजा पण बनणार, तू दासीपुत्र पण बनणार आणि तू एक नीच योनी म्हणजे एक खालच्या जातीमध्ये पण जन्माला जाणार. परत जाणार. तर तेच यमराज राजा झाले. धर्मराज युधिष्ठिर महाराज यमराज आहे. त्यांना राजा व्हावं लागलं. आणि दासीपुत्र म्हणून विदुरच्या रूपामध्ये आले ते. आणि एक नीच जातीमध्ये एक वाल्मिकी भक्त म्हणून ते जन्माला आले. वाल्मिकी ऋषी रामायणचे प्रवक्ता ते वेगळे. हे विदुर यमराज जे झाले ते वेगळे. तर हे तिन्ही शाप त्यांना भोगावं लागले. आणि हे विदुरजी हे साक्षात धर्माचे प्रतीक आहे. धर्मराज आहे. त्यांच्यासारखं धर्माचं ज्ञान कोणाला नाही आहे. कारण एक ते महाजन आहे. त्यांना धृतराष्ट्रांनी बोलवलं आणि धृतराष्ट्र म्हणला का विदुर आता एकदम भयानक परिस्थिती आहे. आता तू सांग काय करायचं. रात्रीची वेळ आहे. धृतराष्ट्राला विदुरनी सांगितलं की तुम्ही अधर्माने तुमच्या पुत्रांचं पोषण करतायत. तुम्ही भ्रष्टाचार करतायत. तुम्ही नीच आहात. अत्याचार केला तुम्ही.
भरलेली सभामध्ये तुमची वरवधू निर्वस्त्र केल्या जात होती आणि तुम्ही एक शब्द सुद्धा बोलले नाही. ही तुमचा नालायकपणा आहे. विदुर कोणाचे लाचार झालेले मंत्री नाहीये, ते धर्मराज आहे. मग तुम्ही मला विचारलं ना, मग मी तुम्हाला खरंच सांगणार आहे का तुमचं चुकलं, तुम्ही चुकले. तुम्ही पांडवांवरती अन्याय केला, इतका अन्याय केला आणि त्यांनी तो सहन केला. अहो तुम्ही एवढे पापी म्हणे, तुम्ही त्यांना जाळायचा प्रयत्न केला आणि विदुरजी म्हणतात जाळून टाकलं तुम्ही त्यांना. शुकदेव गोस्वामी म्हणतात जाळून टाकलं त्यांनी. तुम्ही मारायचा प्रयत्न केला, विष पाजून मारायचा प्रयत्न केला. त्यांचं राज्य लुटलं तुम्ही. फसवलं त्यांना तुम्ही. किती वेळा फसवलं? मला माहिती तुम्ही फक्त प्रतिनिधी राजा आहे आणि तुमचं कर्तव्य होतं की युधिष्ठिर महाराज मोठे झाल्यानंतर त्यांना तुम्ही राज्य परत दिलं पाहिजे. ते सोडा, हो राज्य सोडा, पण तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला. एवढं सगळं करून सुद्धा ते लोक काही बोलले का तुम्हाला? काही शब्द काढला? मला सांगा, पांडवांनी कधी धृतराष्ट्राला खवळले, शिव्या दिल्या, कधी बोलले? कुठं महाभारतामध्ये आहे? एवढं सोडा, हे सगळे मेल्यानंतर युधिष्ठिर महाराज रोज सकाळी उठून पहिलं धृतराष्ट्राचे चरण स्पर्श करायला जायचे, गांधारीचे चरण स्पर्श करायचे. एवढा अन्याय केला. आज येते भावाभावाचे प्रॉपर्टीमध्ये भांडणं झाले तर आयुष्यभर एकमेकाचं तोंड बघत नाही, कोणाचं तोंड बघत नाही आणि असं वाटतं की हे मेले तर बरं होईल. थोड्याशाच 1 एकर नाही, 1 गुंठ्यावरून किती, अर्ध्या गुंठ्यावरून भांडणं होतात. किती? हे संसार कोणी कोणासाठी, कोणी कोणाचा विचार करत नाही. अर्धा गुंठ्या जागेवरून भाऊ बहिणीचे भांडणं होतात. बहिणी भाऊ भाऊ काय, भाऊ बहीण काय, भाऊ काय, भाऊ कुत्र्या मांजरासारखे भांडणं करतात. भाऊ बहिणीचे भांडणं होतात. तुम्हाला माहिती आहे, कोर्टामध्ये सगळ्यात जास्त केसेस फक्त प्रॉपर्टीचे आहे. कसले? प्रॉपर्टीचे भांडणे. युधिष्ठिर महाराज एक शब्द सुद्धा बोलले नाही, कधीच बोलले नाही. आणि म्हणले ते जे भीम आहे ना, भीम, ते भीम कसं तरी सहन करतोय, कसं तरी सहन करतोय. आणि मला माहिती आहे तुम्ही भीमाला घाबरता, कारण तो एकटा तुमचा नाश करायला सक्षम आहे. तुम्ही घाबर. आता हे सगळं सोडा, पण साक्षात द्वारकाधीश त्यांच्या बाजूने झालेले. बोलो द्वारकाधीश भगवान की. म्हणून ऐका, माझं ऐका, मी सांगतो तुम्हाला. आंधळ्या ऐक. असं नाही म्हणले मी जोडतोय, म्हणले तो आंधळा ऐकत नाही तो आंधळा ऐकलं नाही. तो म्हणतो भगवंत आले, भगवंत म्हणले अरे 5 गाव दे. तो आंधळा काय म्हणतो? धृतराष्ट्र. आता मी काय करू? दुर्योधन ऐकत नाही. काय म्हणतो तो? काय म्हणतो तो? काय म्हणतो? दुर्योधन ऐकत नाही. भीष्मदेवांना म्हणले याचे 2 काना मागं मारा. भीष्मदेवांनी 2 काना मागं मारल्या असत्या दुर्योधनाच्या. मला सांगा, दुर्योधनाची हिंमत आहे का भीष्मदेव टच करायची? 2 नाही 1 मागं मारले असते ना भीष्मदेव. बरं, भीष्मदेव पण एवढे पवित्र आत्मा, ते म्हणले धृतराष्ट्र जवळ सांगत नाही तोवर मी कोणाला काय करणार. ते म्हणले तू आंधळा ऐकत नाही. तो म्हणे हे बघ, मी तू मला विचारलं म्हणून सांगतो की एका परिवाराची रक्षा करण्यासाठी एक व्यक्तीचा बळी द्यावा लागला तर दिला पाहिजे. काय? एका परिवाराला वाचवण्यासाठी, एका गावाला वाचवण्यासाठी एक घराचा बलिदान करावं लागलं तर केलं पाहिजे. एका राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी एका गावाचा
बलिदान दिला तर दिला पाहिजे. मग विदुर महाराज काय म्हणतात बघा, आणि म्हणतात आत्मरक्षणासाठी, आत्म्याच्या कल्याणासाठी अख्ख्या पृथ्वीचं बलिदान दिलं तरी ते दिलं पाहिजे. बोलो श्री कृष्ण भगवान की. म्हणून हे धृतराष्ट्र, तुम्हाला मी सांगतो, हे जो तुमच्या घरामध्ये जन्मलेला आलेला आहे ना दुर्योधन, ह्यो तुमचा सगळ्या कुळाचा नाश करणार आहे. ज्या वेळेस याचा जन्म झाला होता त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं का ह्या एका मुलाचा त्याग करा, तुमच्या सगळ्या कुळाचं रक्षण होईल. बोलो दुर्योधन की. हा, हे असं इकडे. हा, काय करायचं सांगा आता. दुर्योधनची बाजू घेणारे भरपूर लोक. बोलो दुर्योधन की. मारा मला, मारा. श्री कृष्ण भगवान की. हा, थँक गॉड. एवढं तरी ठीक आहे. हा, म्हणे याला हाकलून द्या, म्हणे याचा वध करा, नाही तर तुमच्या कुळावरती इतका कलंक लागल, इतकी काळीमा लागेल महाराज, अख्खी गंगा नष्ट होईल पण ती काळीमा धुवून निघणार नाही, एवढं पाप तुम्ही केलेले. म्हणून ऐका, याला हाकलून द्या इथून. हा नालायक आहे, तुमच्या कुळावरती कलंक आहे, हा राक्षसी आहे, आणि हा कृष्ण भगवान श्रीकृष्णाचा दोषी आहे. आता हे ऐकल्यानंतर दुर्योधन उठून उभा राहिला. कर्ण शकुनी. दुर्योधन म्हणतो, ह्या दासी पुत्राला कुणी बोलावलं इथे? हा, अरे हा दासी पुत्र आहे, दासीने, हा तर वेश्याचा पुत्र आहे, याला कुणी बोलावलं इथे? याची लायकी आहे का बोलायची? याची अवकात काय आहे? खातो आमचं आणि गुण गातो त्या पांडवांचं. या नालायकला आत्ताच्या आत्ता हाकलून दे इथून. याला फक्त जिवंत ठेवणं हेच याच्यासाठी दान आहे. आमच्या नगरामध्ये, आमच्या राज्यामध्ये फक्त हा श्वास घेऊ शकतो. विदुरजी काही बोलले नाही, त्यांनी फक्त धृतराष्ट्राकडे बघितलं, पण तो आंधळा पण काही बोलला नाही. विदुरजींना कळालं की हा अपमान दुर्योधन नाही करत आहे, ह्यो अपमान कोण करतंय? माझा भाऊ करतोय, मला मुद्दामून बोलावलं इथे. आणि मग विदुरजी धनुष्यबाण दरवाजेवर ठेवून निघून गेले आणि म्हणले, भगवंताची इच्छा आहे. बोलो श्री कृष्ण भगवान की. हा, असा अपमान झाला, पण विदुरजीने धनुष्यबाण ठेवला आणि म्हणले, असा विचार नका करू की तुम्ही माझा अपमान करून मला हाकलून दिलं. तुम्ही माझा अपमान केला म्हणून मी आता तुमच्या विरोध पक्षामध्ये जाऊन तुमच्यासोबत युद्ध करायला उभं राहील, असा विचार करू नका. मला गरज नाही युद्ध करायची. तुमचा नाश आता आलेला आहे. ज्या वेळेस आपल्याकडून एखाद्या महाभागवताचा अपराध झाला, समजायचा आपल्या कुळाचा नाश सुरू झाला, आपलं ऐश्वर्य संपणार, हा, आपली शांती, आपलं कुळाचा नाश होणार, सगळं नाश होऊन सगळा वंश संपून जाणार आहे. आता एका भागवताचा, एका भक्ताचा अपराध इतका भयानक ठरला की सगळा कुळाचा नाश झाला. हा, विभीषणला लात मारली रावणाने, म्हणला हाकलून दे याला. हा, आणि विभीषण काही बोलले नाही, म्हटलं ठीक आहे, आणि विभीषण गेले निघून. आणि तेव्हापासून रावणाची उलटी गिनती सुरू झाली. हा, एका भक्ताचा अपमान करून एवढे पापी कसे सुखी राहू शकतात? विदुरजी तीर्थ भ्रमण करत करत वृंदावनामध्ये आले. तिकडे त्यांना उद्धवची भेट झाली आणि उद्धवनं सांगितलं का, भगवंत जाता जाता मला भागवत सांगून गेले, ग्रंथराज श्रीमद भागवतम की. म्हणले, हा उपदेश तू लोकांना सांग. मैत्री ऋषी पण तेथे होते आणि तुम्ही जाऊन मैत्री ऋषींना भेटा आणि त्यांच्याकडून ऐका तुम्ही. विदुरजी हिमालयामध्ये गेले आणि तिकडे मैत्री ऋषींचा संघ गेला. मैत्री ऋषींना प्रश्न विचारला,
की ह्या जगामध्ये लोक थोड्याशा सुखासाठी, किती थोड्याशा सुखासाठी जगतायत. ते सुखाची इच्छा करतायत पण त्यांना दुःख भेटते. याचं कारण काय सांगा? ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखाची अपेक्षा करतो पण त्याच्या पदरामध्ये सुख पडत नाही, त्याच्या पदरामध्ये फक्त दुःखच पडतं. काय पडतं? दुःख. कुणी मंदिरात जाऊन असं म्हणतं का की देवा किती सुख आहे, किती सुख आहे. देवा आज का काय येऊन द्या, दुःख येऊन द्या, असं कुणी मागितलं का? देवा किती सुख आणि किती आनंद आमच्या जीवनामध्ये होऊन द्या, कोणाचं तरी ॲक्सिडेंट, असं कधी म्हणलं आपण? आमचं वाटुळं होऊन द्या. कुणी दुःख मागत नाही. पण प्रल्हाद महाराज म्हणतात की जसं आपण दुःख मागत नाही तरी दुःख येतं, तसं आपण सुख न मागता ते येणारच आहे. मग ह्या जगामध्ये दुःखाची अपेक्षा करत नाही पण तरी दुःख येते. याचं कारण काय? मग ते सांगतात सोहम नृणाम शुल्ल सुखाय दुःखम महद्गतानाम विरमाय तस्य. थोड्याशा सुखासाठी लोक दिवस रात्र काबाड कष्ट करताय, राब राब राबताय, नाना प्रकारचे प्रयत्न करताय सुखासाठी, पण त्यांच्या जीवनामध्ये सुख भेटतच नाही, आनंद नाहीच आहे. आणि याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की ते भगवंतांना विसरलेले. कारण भगवंत सुखाचा सागर आहे, भगवंत आनंदाचे सागर आहे. मग ते म्हणले सृष्टीचं वर्णन करा. सृष्टीच्या वर्णनामध्ये त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेव त्यांनी स्वयंभू मनू आणि शतरूपाची उत्पत्ती केली. आणि स्वयंभू मनू त्यांना आदेश दिला की तुम्ही सगळं ब्रह्मांडामध्ये सृष्टी उत्पन्न करा, जीवसृष्टी. त्याच्या अगोदर जी सृष्टी होत होती, जी जीवाची उत्पत्ती होत होती, ती ब्रह्मदेवांच्या शरीरातून होत होती. पण तरी ब्रह्मांड पूर्ण भरल्या जात नव्हतं. आणि शिवजींची उत्पत्ती झाली. तर शिवजींची उत्पत्ती झाल्यानंतर त्यांनी सगळे राक्षस जन्माला यायला लागले, यक्ष जन्माला यायला लागले. ते ब्रह्मदेवावरतीच धावून गेले. ते म्हणले शिवजींना तुम्ही सृष्टी करू नका, तुम्ही शांत राहा. मग ते म्हणले मी काय करू? ते म्हणले तुम्ही तपस्या करा आणि ज्यावेळेस प्रलय करायचा ना, नाश करायच्या वेळेस तुम्ही या. प्रलयचं डिपार्टमेंट शिवजींना दिलं. आणि मग सृष्टीमध्ये त्यांनी सांगितलं का स्वयंभूमनू ज्यावेळेस आली पृथ्वीवरती सृष्टी करायला, त्यावेळेस बघितलं का पृथ्वी जागेवरती नाही आहे. तर ब्रह्मदेवांना सांगितलं का पृथ्वी जागेवरती नाही आहे. पृथ्वी कुठे आहे? तर पृथ्वी रसातलामध्ये. रसातलामध्ये पृथ्वी गेली. आणि मग ब्रह्मदेव म्हणले आता पृथ्वीचं उत्थान कसं करायचं? तेच ब्रह्मदेवांनी ध्यान केलं आणि त्यांच्या नासिकामधून भगवान वराहदेवांचा जन्म झाला. बोलो वराहदेव भगवान की. वराहदेव प्रकट झाले, अंगठे एवढे, आणि काही क्षणामध्ये ते असे पर्वतासारखे झाले. आणि इतके भयंकर त्यांची गर्जना, भयानक गर्जना करून त्यांनी गर्भोदक सागरामध्ये उडी मारली आणि ते पाताळामध्ये गेले आणि तिथून पृथ्वीचा उद्धार केला. वराहदेव भगवान की. पृथ्वीला स्थापित केलं आणि हिरण्यक्षाचा वध केला. मग त्यावेळेस विदुरजी म्हणतात का हा हिरण्यकशिपुनी ही कथा सांगा मला. ते सांगतात की कश्यप मुनी ध्यान करत होते, यज्ञ करत होते, आणि त्यावेळेस त्यांची पत्नी दिती ही कामाने उत्पीडित होऊन ती कश्यप मुनीकडे आली. संध्याकाळची वेळ होती आणि कश्यप मुनी यज्ञ आहुती करत होते.
आणि ती काम पीडित होऊन त्यांच्याकडे पुत्रप्राप्तीची याचना करायला लागली दिती. कश्यप मुनी म्हणले, देवी धैर्य धरा, जरा धैर्य. ही जी वेळ आहे ही संध्या वेळ आहे. कोणती वेळ आहे? संध्या. आणि भोलेनाथ महादेव आपल्या भूतांसोबत फिरतात ह्या वेळेस. आणि जे कोणी संध्या समयी संयोग करतात तर त्यांच्या गर्भामध्ये भूत प्रेतांचा जन्म होतो. हे राक्षसांचा जन्म कसा होतो, भूतांचा जन्म कसा होतो, किंवा वाईट संतान कशी जन्माला येते, त्याचं गूढ रहस्य हे आहे की अवेळी अब्रह्मचार्य कार्य केल्याने अशा संतांची उत्पत्ती होते. तर ते जे अब्रह्मचर्य कार्य आहे ते कार्य करण्यासाठी एक वेळ आहे. आणि ते कार्य करताना सुद्धा एक भान असलं पाहिजे की हे कार्य म्हणजे एक यज्ञ आहे. आणि ह्या यज्ञामधून आपल्याला धर्माची प्राप्ती व्हावे आणि एक सुपुत्राची प्राप्ती व्हावे का जो आपल्या कुळाचा उद्धार करेल. बोलो श्री कृष्ण भगवान की. आणि फक्त त्या अब्रह्मचर्य कार्याचं आकर्षण केंद्र फक्त शारीरिक आकर्षण किंवा शारीरिक लोलुपता असेल आणि त्या लोलुपतामध्ये पडून हे जर कृत्य घडलं तर मग असे राक्षस किंवा असे कुलांगार किंवा वर्णसंकर जन्माला येतात जे त्रासदायक असतात. ते कुळाचा पण नाश करतात आणि समाजाला पण दुखी. यांना टेररिस्ट म्हणतात. काय म्हणतात? असे लोक येतात कुठून? ते असे येतात. अवैध स्त्री पुरुष ज्यावेळेस अब्रह्मचर्य कार्य करतात त्यावेळेस अशा संतांची उत्पत्ती होते. दिती ही वेळ चांगली नाहीये, पण दितीने काय ऐकलं नाही. ती त्यांचं वस्त्र धरून वढायला लागली. मग कश्यप मुनी पण कमजोर हृदयाचे होते, त्यांची पण भावना झाली. त्यांनी आहुती दिली, प्रणाम केला. आता जे होईल ते दैवाच्या वरती. त्यांनी जाऊन त्यांच्या अमोघ शक्ती दितीच्या गर्भामध्ये स्थापित केली आणि परत येऊन स्नान करून गायत्री करायला बसले. मग दितीचा होश ठिकाणी आले. मग दिती म्हणते, हे भोलेनाथ, हे महादेव, माझ्या गर्भाचा नाश करू नका. कश्यप मुनी म्हणतात, तुझ्याकडून चुकी झालेली आहे म्हणून आता असे भयानक दैत्य तुझ्या गर्भामध्ये जन्माला येणार आहे. त्राही करून सोडले धरतीला आणि त्यांचा वध करण्यासाठी स्वयं भगवान त्यांनाच यावं लागणार आहे. आणि ते ब्राह्मणांना त्रास देणार, ते ऋषीमुनींना त्रास देणार, ते भक्ती करणार नाही. नीच वृत्तीचे असतील, स्त्रियांवर अत्याचार करतील, नशाखोर असतील, गांजाडी होतील एक नंबरचे, पापी, दुराचारी, भ्रष्ट आचरण, असे जन्म होणार, सगळ्या जगाला त्रास देणार. आणि शेवटी नारायण भगवान त्यांचा उद्धार करणार. दिती ढसा रडायला लागली. म्हणली, माझ्याकडून किती मोठं पाप झालं, मला माफ करा, क्षमा करा, काहीतरी उपाय करा. ते म्हणले, पण तू आता नम्र झाली, तू स्वीकार केलं बघ. पहिलं तू देवतांचा अपमान केला, दुसरं पतीची अवज्ञा केली, तिसरं भोलेनाथ भगवंताचा सन्मान नाही केला, चौथी ही संध्या वेळाचा अपमान केला, म्हणून ही अशी परिस्थिती आली. पण तुला आता पश्चाताप झालाय, काळजी करू नको. तुझा जो नातू आहे तो भगवंताचा सगळ्यात श्रेष्ठ महान भक्त होणार. बोलो प्रल्हाद महाराज की. परत त्यांनी आवाज बसवला. त्यांचा मोबाईल घ्या बरं, तुम्ही जप्त करा त्यांचा मोबाईल. तर काय सांगत होतो मी? आपण 7व्या स्कंदामध्ये गेलो का? हा दिती. तर अशा प्रकारे दितीने 100 वर्ष गर्भ आपल्या पोटामध्ये ठेवला. आणि तिच्या पोटामध्ये हे कोण होते? हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष. बोलो हिरण्यकशिपू की.
वाजवा टाळ्या. हा ठीक आहे. 100 वर्ष आणि ते गर्भात असतानाच सगळ्या ढगामध्ये अंधकार पसरला, सगळीकडे काळोख पसरला, भयानक उल्का पडायला लागल्या, घनघोर वातावरण झालं. मग देवता सगळे गेले ब्रह्मदेवाकडे, म्हणे हा भयानक वातावरण काय आहे? म्हणे दितीच्या गर्भामध्ये 2 राक्षस जन्माला येणार आहे. म्हणे ते गर्भामध्ये असताना एवढं भयानक वातावरण, बाहेर आल्यावर काय होईल? बाहेर आले म्हणे तुमची वाटच लागणार आहे, तुमचं वाटोळं होणार आहे. मग म्हणे आम्ही काय करायचं? म्हणे तुम्ही भोगा आता, भगवंत तुम्हाला मुक्त करतील. आणि मग हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षा जन्म झाला. मग हिरण्याक्षाने पृथ्वीचा अपहरण केलं, तिला गर्भामध्ये टाकलं, तवा वराहदेवांचा अवतार झाला, अशी कथा. मग ते हिरण्यकशिपूंनी प्रल्हादाचा छळ केला, त्यांना मारण्यासाठी नरसिंहदेव भगवान आले. येथे बीज आहे त्या 7व्या स्कंदाचं. आणि मग इकडे शतरूपा आणि स्वयंभू मनू त्यांनी मैथुनी सृष्टी सुरू केली. त्याच्या अगोदर मैथुनी सृष्टी नव्हती. आणि मैथुनी सृष्टीमधून 5 संतान उत्पन्न झाली, 2 पुत्र आणि 3 पुत्री. उत्तानपाद, प्रियव्रत उत्तानपाद, देवहूती, आकुती आणि प्रसूती. तर देवहूतीचं लग्न कर्दम ऋषींशी झालं. आणि कर्दम ऋषींच्या आणि देवहूतीच्या तपस्यामुळे साक्षात त्यांच्या घरी भगवान कपिल देव आले. बोलो कपिल भगवान की. कपिल भगवानने आपल्या आईला सांख्ययोग सांगितला, भक्तियोग सांगितला. त्यांच्या आईने विचारलं की हे देव, हे भगवंता, तुम्ही माझे गुरु आहे. भले तुम्ही माझ्या गर्भातून जन्माला आले, पण तुम्ही माझे गुरु आहे. म्हणे माझे पती इतके सामर्थ्यशाली, एवढे योगशक्तीने युक्त होते, भगवंताचे महान भक्त होते, ते मला मुक्त करू शकत होते. पण मी त्यांच्याकडून काय अपेक्षा केली? फक्त इंद्रिय भोग मागितला. आणि आज मी फसले इथे. ते तर उद्धार करून गेले, आता मी काय करू? आता मी आंधळे झाले, माझी इंद्रियांमुळे मी फसले. आता तुम्ही मला सुटकेचा मार्ग द्या. ते म्हणले आई, तुला जर मुक्त व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे. काय? सताम प्रसंगात मम वीर्य संविदो भवन्ति हृत्कर्ण रसायन कथः तज्जोषणात अश्व अपवर्ग वर्तमनी श्रद्धारतीर भक्तीर अनुक्रमेष्यती. ती म्हणली, कपिल मुनी म्हणले, तू साधूंचा संग कर आई, तू संतांचा संग कर. आणि संतांच्या संघामध्ये तू माझी कथा श्रवण कर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. म्हणून आपण कथा श्रवण करायची. काय करायची? कथा श्रवण कर. निरंतर जरी ऐकली, वारंवार ऐकत राहायचं. कसं करायचं? ऐकत राहायचं. मम वीर्य संविदो भवन्ति हृत्कर्ण रसायन कथा. कानासाठी रसपान करणारी अशी, हृदयाला आनंद देणारी कथा आहे. आणि भक्ती वाढवणारी कथा आहे, श्रद्धा वाढवणारी कथा. अशी माझ्या भक्तांच्या संगतीमध्ये आई तू कथा ऐक, भगवंताची कथा ऐक. बरं, संत कसे ओळखायचे? म्हणे तितिक्ष्वा कारुणिका सुहृदम सर्व देहिना अजात शत्रवा शांतहा साधो साधुभूषण. बरं, हे तर बाह्य आहे, पण आंतरिक काय आहे? आंतरिक गुण असा आहे का ते माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे तल्लीन असतात. मदार्थे त्यक्त्वा जीविता त्यक्त्वा स्वजन बांधवा. त्यांनी माझ्यासाठी आपले घर सोडलं, आई बाप सोडले, आपली भाऊ बहीण सोडले, नातेवाईक सोडले, आणि सगळ्यांना सोडून ते 24 घंटे माझ्या भक्तीमध्ये लागलेले अशी संत मला खूप प्रिय आहे. सगळा संसार सोडला त्यांनी, संसाराच्या नादी नाही लागले. मद अर्थे त्यक्त्वा जीविता, आणि माझ्यासाठी जीव पण द्यायला तयार आहेत. असे संत, त्यांचा संग करायचा.
मद 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 आश्रय कथामृष्टाः शृण्वन्ति कथयन्ति च तपन्ति विविधस्थापः नैतान् गतमत चेतसः. ते भक्त निरंतर माझी कथा त्याच्यामध्ये त्यांचं श्रवण कीर्तन करत नित्य आनंद घेत असतात. अशा भक्तांचा संग कर. आणि या संसाराची आसक्ती ठेवू नको आई. या संसाराने कधी कोणाला सुखी केलं नाही, कुणी सुखी होणार नाही. जवान पोरींना वाटतं की आम्ही आता फिरू, पिक्चर बघू, गाणे म्हणू, हे सगळं मजा. ठीक आहे. सय्यारा करू, सय्यारा काय सय्यारा करा करा, काय अडचण नाही, काय अडचण. पण लग्न झालं ना मग कळतं की संसार काय. आधी हाताला चटके, मग आधी सगळं सय्यारा बियारा झालं की मग संसार. मग संसार झाला 2-3 वर्ष फक्त तेवढं नवीन नवीन लग्नाचा आनंद आहे. पण त्याच्यानंतर जे भोगावं लागतं ना मग आयुष्यभर सुटका नाहीये. आयुष्यभर भांडे घासा आणि धुणं धुवा आणि शिंबूड पुसा आणि चड्ड्या बदला त्यांच्या पोरांच्या. आणि पती कामाला जा, पैसे आणा. किती आणले तरी कमीच आहे. पैसे किती आणले तरी कमी. दर महिन्याला भांडणं. म्हणून आम्ही असं म्हणतो की जवानीमध्ये जास्त, आता हे शब्द वापरला नाही पाहिजे पण वापरतो, जास्त माज नाही केला पाहिजे. जवानीमध्ये आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे, आहे का नाही. आता आम्ही ज्यावेळेस मी 21-22 वर्षाचा होतो त्याच वेळेस भगवंताची कृपा झाली. आता 70 वर्ष वय झालं. एवढं वय झाल्यानंतर किती भगवंताच्या भक्तीमध्ये आनंद आहे. आता 70 वर्ष वय झालं, कधी जीव जाईल भरोसा नाहीये. पण भक्ती का. एका रिक्षावाल्याने मला विचारलं तुमचं वय किती, म्हणलं 70 वर्ष. त्यांनी रिक्षा सोडून दिली. रिक्षा सोडून दिली. म्हणतो माझ्याकडे बघतो आता किती, म्हणलं खोटं बोलताय तुम्ही. पण सांगतो तुम्हाला की हे भ्रम आहे. काय आहे? भ्रम आहे ना. 4 दिन की ती काय असं 4 दिवसाची काय चांदणी आहे. पण भक्ती केली ना मग किती संकट आले किती दुःख आलं तर मग त्याचा त्रास होत नाही. म्हणून आई तू आता भक्ती कर. आणि कपिल मुनी निघून गेले आणि देवहूतीने भक्ती केली आणि वैकुंठाची प्राप्ती केली. बोलो कपिल भगवान की. आणि आकुटी त्यांचा विवाह रुची प्रजापतींशी झाला आणि प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतींशी झाला. त्यांची एक कन्या झाली, ती आहे सती. सतीचं लग्न शिवजींसोबत झालं पण शिवजीचा अपमान झाला. आता माझ्याकडे टाईम नाही म्हणून मी डिटेलमध्ये नाही जाऊ शकत. मग शिवजींनी त्या दक्षाच्या यज्ञाचा नाश केला. ती कथा आपण ऐकतो. सतीने स्वतःला जाळून घेतलं आणि तीच पर्वतपुत्री म्हणून पार्वतीच्या रूपामध्ये आली. इकडे शिवजींची कथा झाली. आणि उत्तानपाद महाराज, प्रियव्रत महाराज ते ब्रह्मचारी झाले. ते गेले नारद मुनींच्या आश्रममध्ये. इकडे उत्तानपाद जाये उत्तानपादस्य सूरुची जाये उत्तानपादस्य सुनीति सूरुची स्तयो सूरुची प्रियसी पत्योर न इतराम तत्सुतम ध्रुवम. प्रियव्रतो उत्तानपादो शतरूपापते सुतो वसुदेवस्य कलिया रक्षायाम जगतो स्थितो.
तर उत्तानपाद प्रियव्रत महाराजांचं चरित्र सांगताना एका श्लोकामध्ये फक्त म्हणले उत्तानपाद आणि 2-3 कुठंतरी उत्तानपाद यांचं वर्णन आले. पण अख्खं चरित्राचं वर्णन झालं धुरव महाराजांच्या चरित्राचं वर्णन. तो माणूस किती मोठा आहे ते महत्वाचं नाही आहे, कोण किती भक्ती करतं ते महत्वाचं आहे. तर ह्या जगामध्ये किती मोठे मोठे माणसं आले, अरबपती खरबपती राजा महाराजा येऊन गेले, पण त्यांचं नाव आपल्याला आठवत नाही. पण ज्यांनी भक्ती केली ते अजर अमर झाले. मला सांगा, तुकाराम महाराजांकडे काही संपत्ती होती? साधारण भक्त होते, पण आज पण त्यांचं लोक काय करतायत? निरंतर स्मरण करतायत. तर बघा, 5 वर्षाचे ध्रुव महाराज आहे आणि ही सतयुगाची गोष्ट आहे. आणि ती सतयुगाची गोष्ट आज पण आपण किती आनंदाने ऐकतोय. म्हणून माणूस किती जगला, किती पैसा कमावला आणि किती मोठा झाला याला तीळ मात्र सुद्धा महत्त्व नाहीये, पण त्यांनी भक्ती किती केली ते महत्वाचं आहे. बोलो श्री कृष्ण भगवान की. त्याच्या बरसाने जहाँ विराजे त्याच्यामुळं किती जगले, किती खाल्लं, किती झोपले, किती अब्रह्मचर्य कार्य केलं, याचं काही महत्त्व नाही आहे. पण जीवनामध्ये किती भक्ती केली ते महत्त्वाचं आहे. ती भक्ती झाली पाहिजे मनुष्य जीवनामध्ये. ती भक्तीच आपलं जीवन आहे. नाही तर मग जनावरं पण जगतायत, दिवस रात्र खातच राहतायत, झोपताय, अब्रह्मचर्य कार्य करताय, आणि त्याच्यामध्ये काय तेच बारंबार करणं, तेच करत राहणं आणि त्याच्यामध्ये अख्खं आयुष्य घालवणं, हे काही युक्तिवाद नाही आहे, हे बुद्धिमानी नाही आहे. लोकांची जीवन बर्बाद झाले, नष्ट झाले, पण त्यांची बुद्धी जागृत नाही होते. भगवंताची भक्ती एक मात्र साधन आहे आणि भगवंताचे भक्त तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. म्हणून जे भगवंताची भक्ती करतात त्यांचंच लोक नाव काढतात. मग भक्तीमध्ये त्रास आहे का? आहे, भक्तीमध्ये त्रास आहे. भक्ती म्हणते येथे पाहिजे जातीचे येड्या गाबाळ्याचे काम नव्हे, येड्या गाबाळ्याचे काम नव्हे. भक्ती जातीचा विषय, जातीचा म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय नाही. म्हणजे काय, तिथं डिटर्मिनेशन म्हणजे काय, दृढता पाहिजे.
येषां तु अंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्त्वा भजन्ते मां दृढव्रताः। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हा ना, या संसाराचा भोग सुरुवातीला अमृतासारखा वाटतो, गोड गोड वाटतो अमृतासारखा, पण तो शेवटी जहर बनतो, विष बनतो। एवढं ध्यानात ठेवा का जे आता सुख वाटतंय ना ते नंतर विष होणार। काय होणार? विष होणार, विष। जीवे फेले विषय सागरे। हा, आणि भक्ती जरी त्रासदायक आहे, सुरुवातीला विषासारखी लागेल, पण शेवटी त्याचा अमृतामध्ये परिवर्तन। म्हणून म्हणतात ना, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा। आनंदाचे डोही आनंद तरंगे। तर हे आनंद आहे। सुरुवातीला त्रास होणार, जप करताना त्रास होणार, सेवा करताना त्रास होणार, भगवंताची आराधना करताना त्रास होणार, पण तो त्रास आपण सहन करायचा। सकाळी रोज 4ला उठायचं, उठताना सगळे 4ला 4ला कोण कोण उठतं पहाटे? सगळे हात वरती करा। 5ला, 6, 7, 8, 9 अहो किती झोपायचं? एक दिवशी कायमचं झोपायचंच आहे। सकाळी आपण लवकर उठलं पाहिजे, उठताना त्रास होणार, पण भक्ती हे सुरुवातीला त्रास होणार, पण शेवटी आपल्याला आनंदच आनंद आहे। आणि मग अशा प्रकारे ध्रुव महाराज उत्तानपादांचं चरित्र एकदम 2-3 श्लोकामध्ये सांगून मोकळे झाले, पण ध्रुव चरित्र पुढे एकदम दिव्य चरित्र ध्रुव महाराजांचं। आणि ते सांगतात की उत्तानपाद त्यांच्या 2 पत्नी सुरुची सुनीती, पण सुरुची प्रिय आहे, सुनीती नावडती आहे। आणि उत्तानपाद एकदा बगीच्यामध्ये सिंहासनावरती त्या उत्तमचं त्याला मांडीवर घेऊन खेळत होते, आणि ध्रुव महाराज तिथे आले आणि त्यांची पण इच्छा झाली मांडीवर बसायची, पण सुरुचीला घाबरत होते ना उत्तानपाद, कारण ती प्रियसी आहे, ती सुख देते, ती आनंद देते, आणि तिला मी नाराज करू शकत नाही। जर ध्रुव महाराजांना मी मांडीवर घेतलं तर ही नाराज होईल, आणि म्हणून त्या ध्रुवाचा स्वीकार केला नाही उत्तानपादने। आणि सुरुचीला कळालं का हा राजा माझ्या मुठीमध्ये, पुढे हे राजा माझ्या मुठीमध्ये, म्हणून ईर्ष्याने आणि अहंकाराने उठून उभा राहिली आणि म्हणली, हे ध्रुवा तुला कळत नाही का? ह्या राजाच्या 2 पत्न्या आहे, एक मी आणि तू जो आहे एका दासीचा पुत्र आहे, तुला हा भेद नाही कळत का? अरे तुझी लायकी नाहीये त्या राजाच्या मांडीवर बसायची किंवा त्या सिंहासनावर बसायची। बरं, ध्रुव महाराज म्हणतात, मी का नाही बसू शकत? मी तर राजाचा पुत्र आहे ना। ते म्हणले, तू जरी राजाचा पुत्र आहे, पण तू राणीचा पुत्र नाहीये। मग मला जर बसायचं असेल तर मग मी काय करू? म्हणे, जा तपसा आद्य जंगलामध्ये जा, नारायणची पूजा कर, आणि ते प्रसन्न झाले ना, मग त्यांना वरदान माग का मला सुरुचीच्या गर्भातून जन्म द्या, आणि ज्यावेळेस तू माझ्या गर्भातून जन्म घेशील त्यावेळेस तुझी लायकी होईल, तू योग्य बनशील ह्या व्यासासनावर, सिंहासनावर बसायचा। जसा सापाला दंडा मारले हो तो फुफकार करायला लागतो, तसे ध्रुव महाराज क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेले, त्यांचे होठ फडफड करायला लागले, डोळे लाल लाल झाले। दुःख ह्या गोष्टीचं नव्हतं की आई सावत्र आई बोलते, दुःख ह्या गोष्टीचं होतं का बाप आपला असून सुद्धा एक शब्द बोलला नाही, मुका राहिला, तो मुका बोलला नाही काही। मग ध्रुव महाराज पळत पळत गेले, सुनीतीला कळालं, सुनीतीने मांडीवर उचलून घेतलं, ढसा ढसा रडायला लागली, पण सुनीती म्हणली, बाळा तुझ्यावर ज्यांनी अन्याय केला त्यांचा द्वेष करू नको, सोडून दे। ती खरं बोलली, तुझ्या वडिलांना
मला पत्नी काय, मला दासी म्हणायला सुद्धा लाज वाटते आणि माझं दूध पिऊन तुझं पालन झालेलं आहे. पण ती जे काय म्हणली त्याच्यामध्ये एक गोष्ट ती चांगलं बोलली. म्हणली काय, का तू नारायणची भक्ती कर, तुला पद पाहिजे ना चांगलं, म्हणे तू नारायणची भक्ती कर. कारण नारायणापेक्षा दुसरं कुणी आहे जगामध्ये नाही का ते आपलं दुःख दूर करू शकतं. जा जंगलामध्ये. तुझे आजोबा पण त्यांनी नारायणची भक्ती करून एवढं मोठं पद प्राप्त केलं. मग ध्रुव महाराज म्हणतात, आई तुला सोडून जर मी गेलो तर माझी रक्षा कोण करण तिथं. त्यावेळेस सुनीती म्हणते, मी एका आईचं प्रेम देऊ शकते, पण नारायण भगवान करोडो करोडो आईचं प्रेम देऊ शकतात. जा ध्रुव महाराज, माझा आशीर्वाद आहे तुला. गेले ध्रुव महाराज. 5 वर्षाच्या मुलाला पाठवलं, 5 वर्षाच्या मुलाला. आणि ध्रुव महाराज गेले. नारद मुनी आले. नारद मुनी म्हणले, अरे बाळा कुठे चालला, खेळायचं ना, तू लुड्डो खेळ. लुड्डो खेळायच्या दिवसामध्ये इकडं पुढे आला तू. ते म्हणले की तुम्हाला सांगा मला भगवान तो कुठे भेटतील, नाही तर बाजूला व्हा. ते म्हणले यो पक्का शिष्य बनणार आहे माझा. त्यांनी हात लावला डोक्याला, म्हणले जा वृंदावनामध्ये आणि कर भगवंताची भक्ती आणि मन मंत्र जप, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि ध्रुव महाराजांनी 6 महिन्यामधून वैकुंठमध्ये भगवंतांना प्रकट केलं. बोलो नारायण भगवान की. आणि ध्रुव महाराजांना वरदान दिलं, म्हणजे 36,000 वर्ष तुला राज्य. आणि त्याच्यानंतर तुझ्यासाठी वैकुंठ ध्रुव तारा आज पण आहे. मग ध्रुव महाराज वैकुंठामध्ये जात असताना ते म्हणले, मला तुम्ही घेऊन चालले, पण माझ्या आईचं काय. तर ते म्हणले, तुझी आई तुझ्या अगोदर वैकुंठाच्या विमानाने चाललेली. मग आपण आपल्या मुलांना भक्ती शिकवली पाहिजे. आणि मग अशा प्रकारे प्रभुपाद लिहितात की ध्रुव महाराजांची भक्तीमुळे सुनीतीला वैकुंठाची प्राप्ती झाली. तसं माझ्या जीवनामध्ये आमचा कोणी शिष्य जर असा भक्त झाला तर मला पण वैकुंठाची प्राप्ती होईल, असं प्रभुपादांची नम्रता आहे. पण नम्रताने असं म्हणतात. मग हे 5 वर्षाच्या मुलाचं वर्णन येथे, अशी दृढ भक्ती, असं वैराग्य. 5 वर्षाच्या मुलाला जर भगवंताची प्राप्ती होऊ शकते, मग आपल्याला होऊ शकत नाही का? होऊ शकते का नाही? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि मग तसेच एक भक्ताचं वर्णन आहे, नरसिंहदेव भगवान की. आता प्रल्हाद महाराज म्हणले का माझे भगवंत सर्वत्र आहे. तर हिरण्यकशिपूने विचारलं का सांग तुझा भगवंत या खांबामध्ये आहे का? आहे का? आहे का? म्हणा आहे का? हिरण्यकशिपूने उडी मारली, तलवार हातात घेतली आणि तो खांबाकडे गेला आणि एका फायटीमध्ये खांब फोडला. तो खांब फुटला आणि त्याच्यामधून नरसिंहदेव भगवान प्रकट झाले. बोलो नरसिंहदेव भगवान की. भयानक युद्ध झालं आणि हिरण्यकशिपूला मांडीवर झोपवला आणि त्याचं ऑपरेशन करून टाकलं. and that was first surgery happened in the history. And who was patient? Hiranyakashipu. And who was surgeon? Narsingadev. And what was the result of that operation? The operation was successful and patient was liberated. तुम्हाला उद्या कळन. बोलो नरसिंहदेव भगवान की. मग गजेंद्र मोक्ष, वामन भगवंतांची लीला, असं सांगता सांगता 10व्या स्कंदामध्ये आपण पोहोचलो. देवकी आणि वसुदेव त्यांचा रथ चाललेला आहे, त्यांचं लग्न आहे आणि आकाशवाणी झाली, नालायक कंसा तू ज्या स्त्रीला घेऊन चाललाय त्याचा 8वा गर्भ तुझी हत्या करणार आहे. आणि तेवढ्यामध्ये त्यांनी तलवार उपसली, देवकीची सुंदर वेणी पकडली आणि तिचा गळा कापायला तो तयार झाला. आणि मग अशा प्रकारे वसुदेवानी समजून सांगितलं का रे हे वीर, हे महायोद्धा, तिन्ही लोकांमध्ये तुमची ख्याती आहे, तुम्ही तुमच्या कुळाचे शिरोमणी असा अन्याय करू नका. ही अबला आहे, छोटी बहीण आहे तुमची, स्त्री आहे, पोरीसारखं तुम्ही तिला सांभाळलं पाहिजे. आणि आज तिचं लग्न आहे,
तुम्हाला शोभा देत नाही. एक वीर पुरुष कधी स्त्रीवर हात उचलत नाही. तुमची सगळी कुळाची सगळी ख्याती नष्ट होईल. कंस म्हणला, ऐकलं नाही का आकाशवाणी काय झाली? वसुदेवाने खूप समजून सांगितलं, पण राक्षस लोकांना किती सांगितलं तर त्यांना कळत. दारू पिणाऱ्या माणसाला किती सांगा दारू पिऊ नको, पण तो ऐकत नाही. तसं राक्षसी लोक वृत्तीचे असतात, त्यांना कळत नाही. शेवटी वसुदेव म्हणले, जेवढे मुलं होतील मी तुला अर्पण करेन. वसुदेवांच्या वाणीवरती शब्दावरती विश्वास ठेवला आणि त्यांना सोडलं. आणि पहिल्या मुलाची प्राप्ती झाली. श्रुतकीर्ती त्या मुलाचं नाव. वसुदेव घेऊन गेले कंसाकडे. कंस म्हणला, 8वा गर्भ याला मी सोडतो, तू वचनाचा पक्का आहे. आणि ती घेऊन गेले, पण विश्वास ठेवला नाही. नारद मुनी आले कंसाकडे, म्हणले, बावळट झाला का काय तू? म्हणे का? म्हणे हे कमळ बघ, इकडे 8 पंख आहे, इकडून पण पहिलं इकडून पण पहिलं, डोकं फिरलं का काय तुझं? कंस नारद मुनी गेल्या सांगून त्याला. का? म्हणले लवकरात लवकर भगवंताचा जन्म झाला. आणि मग घेऊन गेले इकडे. 6 गर्भ मारले कंसाने कुंती देवकी माताचे. आणि 7व्या गर्भामध्ये साक्षात बलरामजी आले. बोलो बलराम भगवान की. आणि माया देवीला सांगून त्या बालकाचं कर्षण केलं. तिला देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापित केलं. आणि मग त्याच क्षणाला साक्षात नारायण भगवान श्रीकृष्ण ते देवकी वसुदेवांच्या मनात आले. आणि वसुदेवांच्या मनामधून ती देवकीच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले. आणि मग अशा प्रकारे सगळ्या प्रकृतीमध्ये आनंदच आनंद आहे. नद्या भरून भरून व्हायला लागल्या. सगळीकडे फुलं फुलायला लागले. अप्सरा हातामध्ये फुलं घेऊन यायला लागले. गंधर्व, विद्याधर, चानर सगळे नाचायला लागले. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये रात्री 12 वाजता बुधवारी भगवान श्रीकृष्ण देवकीच्या गर्भातून प्रकट झाले. बोलो श्रीकृष्ण भगवान की. आणि मग अशा प्रकारे वसुदेवांनी त्यांना गोकुळामध्ये नेलं. आणि तिकडे यशोदा माताला मुलगी झाली होती. ती मुलगी घेऊन इकडं आले आणि कान्हा कृष्णाला तिथे ठेवलं. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपी आल्या आणि त्यांनी तिथे नंद उत्सव साजरा केला. गोविंद बोलो कृष्ण कन्हैया लाल की. ब्रज के लाला की. वृंदावन धाम की. सगळ्यांनी उठून उभं राहायचंय आणि नंद उत्सव मध्ये आनंद घ्यायचाय, नाचायचंय. जायचं नाही कोणी. प्रसाद चालू होणार नाही. आरती आहे, डान्स आहे, थोडा आनंद घ्या. बोलो नंद की आनंद भयो. सर्वांसाठी प्रश्न आहे. तुमचा आवाज एवढा पाहिजे नंद जय आनंद भयो. जय कन्हैया लाल
जियो श्याम लाला जियो श्याम लाला जियो श्याम लाला जियो श्याम लाला तुम्ही देखो आप लोग खाली जगह पे हिल रहे हैं, थोड़ा हिलो, जोर से हिलो, ठीक है? जोर से बोले से वो हाथी घोड़ा पर्वत की हो गए दुनिया
ओ हाथी घोड़ा पालकी ओ जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की। देखो इतने सारे लोटे हैं, कितना आवाज होना चाहिए जोर से। ओ हाथी घोड़ा पालकी ओ जय कन्हैया लाल की ओ हाथी घोड़ा पालकी ओ जय कन्हैया लाल की। ओ हा हा हो हो हा हा हो नंद करा नंद आपको बोलना है जय हो, ठीक है? बोले सो, जोर से बोलो। बोले सो, बोले सो, बोले सो, बोले सो, चट
सब लोग सगळ्यांनी दोन्ही हातावरती करा आपले. बोल कृष्ण कन्हैया लाल की, बोल श्री वृंदावन धाम की, बोल बसराणे वारी की, बोल प्रेमानंदे. आता सर्वांनी जंप करायचे, ठीक आहे? दोन्ही हातावरती, दोन्ही हातावरती. मी बोलणार हरिबोल, हरिबोल म्हटल्यानंतर जंप करायचं, ठीक आहे? हरिबोल. सगळे लोक इथे हरिबोल हरिबोल. कृष्ण जगाला येते करायला हरिबोल. पीछे वाले हरिबोल 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 हरिबोल. आता ते बोलणार राधे राधे, तुम्ही बोलायचं जा क्या बोलायचं राधे राधे. आपको बोलना है श्याम श्याम. राधे 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 श्याम 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 श्याम. राधे 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 श्याम श्याम. राधे 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 सबको बधाई हो. आपको बोलना है बधाई हो. बधाई मतलब बधाई सबको मतलब आप सबको बधाई हो. मुझे भी अबूरा पूरे में हो गई बधाई हो.
किती लोकांना वाटतंय आपण कीर्तन व्हावं? कोणालाच नाही वाटत. मी काय गौर हरी